आयुष्यात एकदा अपयश आलं की सर्व काही संपलं असं नसतं. रिस्टार्ट म्हणत पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असते असं सांगणारा 12th फेल चित्रपट तुम्ही पाहिला असेल. हा चित्रपट ज्यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलाय ते रिअल लाईफ हिरो IPS मनोज कुमार शर्मा यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आणि इतकंच नाही तर पोलीस दलात अनेक मोठे बदल करण्यात आलेत. पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. 12th फेल या ब्लॉकबस्टर चित्रपटातून ज्यांचं नाव घराघरात पोहोचलं, पोलीस दलात करिअर करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांचं प्रेरणास्थान असलेले 2005 बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची मुंबईचे नवे सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत संघर्षातून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या मनोज कुमार शर्मांनी यापूर्वीही राज्यात कायदा आणि सुव्यवस्था विभागात आपली भूमिका बजावली होती. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मनोज कुमार शर्मा 2005च्या बॅचचे IPS अधिकारी. मुंबईत याआधी त्यांनी DCP झोन 1 आणि ॲडिशनल CP वेस्टर्न रिजन म्हणून काम पाहिलंय. तसंच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्थात CISF मध्येही त्यांनी भूमिका बजावली आहे. 12th फेल चित्रपटातून संपूर्ण देशाला त्यांच्या संघर्षाची कहाणी समजली. देशभरात प्रेरणादायी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मनोज कुमार शर्मांच्या अनुभवानं मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सतत वाढत असलेलं शहर, गुन्ह्याचं बदलतं स्वरूप आणि सुरक्षेच्या वाढत्या गरजा पाहता या नियुक्तीचा परिणाम लवकरच दिसून येण्याची शक्यता आहे. या फेरबदलात मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे अधिकारी आता वाहतूक विभागात तर काहींना आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेत नवी जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे पोलीस यंत्रणेचा नवा चेहरा समोर येणार असल्याचं मानलं जात आहे. सत्यनारायण चौधरी आधी कायदा आणि सुव्यवस्था या विभागात ते कार्यरत होते. त्यावरून आता त्यांना सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागात बदली देण्यात आली आहे. अनिल कुंभारे वाहतूक विभागातून गुन्हे शाखा प्रशासन विभागात नियुक्ती. सुवेझ हक सहपोलीस आयुक्त प्रशासन मुंबई म्हणून नियुक्ती. राजेश प्रधान सहपोलीस आयुक्त इकॉनॉमिक ऑफेन्स विंग अर्थात EOW. लक्ष्मी गौतम सहपोलीस आयुक्त गुन्हेवरून स्पेशल IG कायदा आणि सुव्यवस्था. निशित मिश्रा EOW वरून प्रमोशन स्पेशल IG प्रशिक्षण. परमजित सिंग दहिया स्पेशल IG ATS. CK मीणा ATS वरून स्पेशल IG कोकण रेंज. दत्ता कराळे राज्य मानवी हक्क आयोगात बदली. प्रवीण पडवळ स्पेशल IG नाशिक रेंज. संजय दराडे पुणे सहपोलीस आयुक्त. रंजन शर्मा स्पेशल IG कोल्हापूर रेंज. मुंबई पोलीस दलात झालेल्या या मोठ्या बदलानंतर नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मनोज कुमार शर्मांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलीस दल नवी दिशा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.